मित्रांनो आपले मित्र भेटले इथे. आपलं नाव बघू शकता इथं बैलगाडा प्रेमी भेटले आपल्याला. आणि दादा थोड्या वेळात चालू होती इथून. तुम्ही बघू शकता फुल पब्लिक आहे प्रचंड. हां पलटणी आपल्याकडे नमस्कार. लाईव्ह आहे का? इंस्टा अकाउंट काय नाही मी बी दिसलो पाहिजे पण त्याच्यावर. हा की नाही ठीक आहे. मित्रांनो आता आय होप तो आला असेल कॅमेरा. मित्रांनो पब्लिक बघू शकता झाडावर चढलेली आहे इथं फुल. हे आपले मित्र इथं भेटलेले आहे. हे आपले मित्र बसले इथं. फुल पब्लिक आहे बैलगाडा शर्यत बघण्यासाठी आलेली. गावचा राजा किती ती घेऊन घे म्हणतो. तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता तर हा सेमी फायनल राऊंड होता. आणि काल जो 19 ऑगस्टला जो फायनल झाला गाईस त्यामध्ये शंकर आणि सम्राटनी जो आहे तो बाजी मारलेली आहे. राज्यपाल केसरी जो आहे तो शंकर आणि सम्राट यांच्या नावावरती झालेला आहे. तर मित्रांनो 19 ऑगस्ट रोजी जो फायनल राऊंड पार पडला त्यामध्ये शंकर आणि सम्राट या दोघी नंदींनी बाजी मारलेली आहे. आणि राज्यपाल केसरी छत्रपती संभाजीनगर येथे होणारा मान पटकावलेला आहे गाईज प्रथम क्रमांक घेऊन. मित्रांनो काही कारणामुळे आपण फायनल राऊंडला उपस्थित राहू शकलो नव्हतो. पण इथे शंकर आणि सम्राटनी जो आहे फायनल राऊंड जिंकलेला आहे. आणि तुम्ही बघितलीच असेल मथुर आणि लखनची जी क्रेज होती पण सेमीफायनलमध्ये लखन आणि मथुर बाद झाले आणि त्यामुळे फायनलमध्ये त्यांना एंट्री नाही मिळाली. पण त्यामुळे बरेच बैलगाडा जे प्रेमी होते त्यांच्यामध्ये निराशा बघायला भेटली होती. त्यामुळे फायनलला बरेच कमी पब्लिक होती. पण शंकर आणि सम्राटने फायनली जो आहे राज्यपाल केसरी छत्रपती संभाजीनगर इथे होणारा तो पटकावलेला आहे. तर नक्कीच कोण कोण इथे बैलगाडा शर्यत बघायला आलं होतं आणि मथुर आणि लखनचा अनुभव कोणी कोणी केला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही लोक नवे असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. व्हिडिओ मध्ये भेटणार काहीतरी भारी सबस्क्राइब कर आणि स्क्वॉड मध्ये ये अक्यू सोबत पुढच्या सफरीला ये. अक्यू सफर चालू आहे.